नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर जानू सर्वांसमोर आता ह्या जयंतचं फोडणार थोबाड. तर दुसरीकडे जानू आणि विश्वाचं लग्न होणार का? तर चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, फायनली आपल्या विश्वाने एवढ्या प्रयत्नाच्या नंतर फायनली या जानूला तिची स्मृती रिटर्न आलेली आहे आणि तिला तिचा भूतकाळ देखील संपूर्ण आठवत आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो आपल्या विश्वाला. पण बिचाऱ्या विश्वाला माहीतच नसतं की जानूला सगळा काय भूतकाळ आठवतोय तो. कारण की तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की जानू आणि जयंतच्या लग्नाचा आता अंतिम टप्पा म्हणजे शेवटचा टप्पा आलेला असतो. तर जानूने आता विश्वाला देखील कॉल करून बोलवलेलं असतं की तू देखील ह्या लग्नाला येतोय माझ्या, आणि तू जर माझ्या लग्नाला आला नाही तर मी तुला कायमचं विसरून जाईल. त्याच्यामुळे आता विश्वाला कसं तरी रडत कडत त्या ठिकाणी त्या लग्नाला यावंच लागणार आहे. तर श्रीनिवास आणि लक्ष्मीच्या मनामध्ये अजून पण आपल्या विश्वाबाबत खूप मोठा गैरसमज असतो. कारण की त्यांना वाटते की विश्वा परत ह्या लग्नात येईल, काहीतरी विघ्न आणेल आणि माझ्या जानू आणि जयंतचं लग्न मोडेल. पण ह्या लोकांना कधी अक्कल येणार? कारण की विश्वासारखा मुलगा त्यांना शोधून पण सापडला नसता. आणि ह्या श्रीनिवासने तर सांगितलेलं असतं विश्वाला की माझ्या घराची पायरी पण चढू नको. आणि हे सगळं बोलल्यामुळे बिचाऱ्या विश्वाच्या मनाला तर अजूनच जास्त दुःख झालेलं असतं. पण या लक्ष्मीने देखील विश्वाला आपल्या समजून घेतलं नाही. कारण की तुम्ही पाहायला गेलं तर ह्या लक्ष्मीच्या सख्या भावाचा तो मुलगा आहे, तरी देखील मात्र ही लक्ष्मी समजून घेऊ शकली नाही. कारण तुम्हाला माहितीच आहे की ह्या लक्ष्मीला काय घमंड आहे हे कळलंच नाही. तर दुसरीकडे श्रीनिवासने ज्या प्रकारे आपल्या विश्वाच्या कानाखाली मारली ना, ते तर मला मुळातच आवडलं नाही. कारण की तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, आपल्या विश्वाने आजपर्यंत जीवाचं रान करून ह्या जानूला एवढ्या मोठ्या मोठ्या संकटातून वाचवलं. आणि त्यांची जानू आज जिवंत आहे, त्यांच्यापाशी आहे ना, तर ह्या सगळ्या गोष्टींना जबाबदार फक्त आपला विश्वास आहे. कारण की विश्वामुळेच आज त्यांना त्यांची जानू मिळाली. पण तरी देखील मात्र ह्या दळवींच्या लोकांना त्या गोष्टीची काहीच कदर नाही आहे. तर इकडे भावना आणि सिद्धूच्या आयुष्यामध्ये ही निलांबरी ढवळाढवळ करायला सुरुवातच करत असते. कारण की आता हॉस्पिटलमधून कॉल आल्यामुळे भावनाला आता जयंत आणि जानूचं लग्न अटेंड करायच्या अगोदर तिला सोनोग्राफी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये बोलवलेलं असतं. आणि हा सगळा प्लॅनिंग केलेला असतो ह्या निलांबरीने. पण मित्रांनो, काळजी करू नका, ह्या निलांबरीने कितीही कटकारस्थानं केलं तरी शेवटी सिद्धू आणि भावनाचं बाळ तुम्हाला पाहायला भेटणारच आहे. आणि दुसरीकडे मात्र आता फायनली लग्नाचा मुहूर्त ठरलेला असतो. तर सगळेजण लग्नाचे विधी सगळं चालू असतं. तर आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की जानूला भूतकाळ तर समजलाय, मग जानू जयंतसोबत लग्न करेल का? तर मित्रांनो, जानू जयंतसोबत लग्न करणार आहे. तर मित्रांनो, जानू जयंतसोबत लग्न तर करणार आहे, पण सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. कारण की मित्रांनो, जानूने ठरवलेलं असतं ह्या जयंतचा बदला तिला असा घ्यायचा असतो की जेव्हा ह्या जयंतने जसं जानूसोबत तिचा छळ केला, तिला खूप वेळा टॉर्चर केलं, तिला पिंजऱ्यात बंद केलं, तिला कपाटात बंद केलं, तिला वाटेल त्या गोष्टी तिच्यासोबत केलेल्या असतात. तर शेवटी आता जानूने ठरवलेलं असतं की जे सगळं माझ्यासोबत घडलंय ना, हाच सगळा टॉर्चर आता जयंत कानिटकरसोबत 1000 पटीने जास्त वाढवून ती त्याला त्रास द्यायचं ठरवते. आणि त्याचा शेवटी छळ करून शेवटी त्याला देखील मी अशा सिच्युएशनमध्ये नेऊन ठेवेल ना की त्या ठिकाणी त्या जयंत कानिटकरला कोणीच वाचू शकणार नाही, हे जानूने ठरवलेलं असतं. तर बिचारा विश्वा फायनली जानूच्या लग्नात तरी पण पोचतो. कारण की ह्या श्रीनिवासने कितीतरी धमकी दिली असेल तरी विश्वाला वाटते की चला, आता जानूने जर मला शेवटी बोलवलंय तरी जायलाच पाहिजे. आणि विश्वाला वाटत असते की जानू प्लीज तू थोडं तरी आठव, ह्या हरामखोरासोबत लग्न करू नको जानू प्लीज तू थोडा तरी आठवण्याचा प्रयत्न कर, हा बिचारा विश्वा बोलत असतो. पण शेवटी आता जानू तरी पण लग्नाला तयार असते. तर दुसरीकडे भावनाला देखील असं वाटतं की जानूला काही ना काहीतरी झालेलं आहे किंवा कदाचित तिला काही ना काहीतरी आठवत आहे. तर दुसरीकडे सिद्धूच्या देखील लक्षात येतं की जयंत काही ना काहीतरी लपवतोय. कारण की जयंतचा मित्र गेल्या कित्येक दिवस ह्या जयंतसोबत उभा होता, पण अचानक तो आजारी कसं काय पडू शकतो? आणि ती मेकअप आर्टिस्टवाली ती मुलगी अचानक गायब कसं काय होऊ शकते? तर सगळ्या लोकांना डाऊट यायला सुरुवात होते. परंतु हा जयंत किती शातीर आहे तुम्हाला पण माहितीच आहे. कारण की हो गोड बोलून लोकांना कसा फसवतो हे तुम्हाला जर चांगलंच समजलं असेल. तर दुसरीकडे फायनली आता आपल्या जानूचं आणि जयंतचं लग्न होतं. कारण की आता जानू आणि जयंतचं लग्न पाहून विश्वा प्रचंड डिप्रेशनमध्ये जातो. कारण की त्याला वाटतं की हे काय झालं? कारण की ह्या जानूने जयंतचा सगळ्यांसमोर चेहरा एक्सपोज करायचं ठेवून त्याच्यासोबत लग्न का केलं असेल? देवा, का तू माझी अजून परीक्षा घेतोय? असा विश्वा रडत बसतो आणि बोलत असतो. तर लक्ष्मी आणि श्रीनिवास विचार करतात की फायनली त्या विश्वाने आमच्या जानू आणि जयंतच्या लग्नात काहीच विघ्न आणलं नाही, त्याच्यामुळे त्या विश्वाचे पण आभार. कारण की हा विश्वा माझ्या जानूचं आणि जयंतचं लग्न मोडायलाच बसलेला आहे असं मात्र ह्या लक्ष्मी आणि श्रीनिवासला वाटत असतं. पण ह्या लक्ष्मी आणि श्रीनिवासचे डोळे कधी उघडणार हे तर काही सांगताच येणार. कारण की त्यांनी जयंत कानिटकरवरती डोळे दाखवून जो विश्वास ठेवला ना, ते पाहून तर यार काय बोलू. तर दुसरीकडे मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नोटीस केलीच असेल की ज्या प्रकारे ह्या श्रीनिवासने आपल्या विश्वाच्या कानाखाली मारलेले असते, तर हे पाहून तर मला तर प्रचंड राग आलेलाच आहे, पण तुम्हाला पण राग आलाच असेल.
तर त्यावेळेस मात्र तुम्ही पण एक गोष्ट नोटीस केली असेल मित्रांनो, कारण की आपल्याला एकच गोष्ट समजली की ह्या श्रीनिवासची सगळ्यात मोठी चूक हीच आहे की त्याने विश्वाच्या कानाखाली मारायला नको हवी होती. कारण की मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आपला विश्वा कोणत्या सिच्युएशनमधून चाललेला आहे. कारण की त्याची स्वतःची आई त्याने गमावली आणि अजून पण यांच्याच मुलीसाठी तो जीवाचं रान करतोय. पण हे कधी कळणार श्रीनिवासला, कारण की श्रीनिवास आणि लक्ष्मीने त्यांची मुलगी तर श्रीमंत मुलाच्या हातात दिली, पण तिच्या पाठीमागे काय काय घडतं ह्या कोणत्याच गोष्टीची त्यांनी पडताळणी करून पाहिली नाही. कारण की सगळ्यांना फक्त जयंतचं गोड बोलणारं तोंड आणि त्याचे दात दिसतात फक्त चांगले. पण हा जयंत ॲक्च्युली कसा माणूस आहे याबाबतचं थोडं पण सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न ना कधी ह्या लक्ष्मीने केला ना कधी त्या श्रीनिवासने केला. त्यांना वाटतं की जयंत कानिटकर सारखा चांगला माणूस ह्या जगातच नाही आहे. तर हा त्यांचा सगळ्यात मोठा घोड गैरसमज आहे. तो आता लवकरच त्यांचा पर्दाफाश होणार आहे या सगळ्या गोष्टींचा. तर जानू आता जयंतसोबत लग्न करून फायनली जयंतच्या घरात एंट्री मारते. पण मित्रांनो त्या जयंतच्या घरात एंट्री मारताना जानू शपथ घेते की ह्या जयंतचा मी असा छळ करून करून त्याला मारेल ना की त्याने स्वप्नात पण विचार केला नसेल. तर हा महामूर्ख जयंत मात्र प्रचंड खुश होतो. त्याला असं वाटतं की वा 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 माझं लग्न आता जानूसोबत झालं, त्याच्यामुळे आता मी जिंकलो आणि तो मॅड विश्वा हरलेला आहे. पण नाही मित्रांनो, या ठिकाणीच त्या जयंतची सगळ्यात मोठी चूक होती. कारण की जयंत जो काय भ्रमात असतो आणि गैरसमजात राहत असतो ना, तो गैरसमज आता त्याचा लवकरच दूर होणार आहे. तर बिचारा विश्वा आता पूर्ण डिप्रेशनमध्ये गेलेला असतो. त्याला समजत नसतं की आता मी जानूला वाचवू तरी कसं. तर विश्वा ठरवतो की आता जानूला परत भेटायला जाऊ का काय मी, कारण की हा जयंत कानिटकर मला पाहिल्याच्या नंतर त्या घरात मला येऊ देखील देणार नाहीये. आणि जयंतला वाटत असतं की मी केलेलं कांडकट कारस्थानं ह्यामध्ये मात्र मी अजूनही सापडलो नाही आणि फायनली जानू दुसऱ्यांदा लग्न करून माझ्या परत ह्याच घरात आलेले आहे. पण जानूने निश्चय केलेला असतो की जयंतचा बदला घ्यायचा. तर जानूने दिवस पहिल्यापासून जयंतचा बदला असं घ्यायचं ठरवते की त्याला आता दुधामधून कशामधून पण आता काय पण द्यायचं ठरवते आणि याचा आता बदलाच पूर्ण करायचं हे जानूने ठरवलेलंच असतं. तर आता हे सगळं घडत असताना मात्र जानूला देखील माहीत असतं की ह्या जयंतचा मी असा बदला घेईल ना की याने स्वप्नात पण विचार केला नसेल. पण बिचारा विश्वाला माहीतच नसतं की जानूला भूतकाळ आठवलेला आहे म्हणून. पण मित्रांनो एक गोष्ट पाहायला गेली तर बिचारा ह्या जयंतसाठी पण खूप वाईट वाटतं. कारण की त्याने त्याचं जे जानूवरती प्रेम आहे ना हे पाहून कधी कधी वाटतं की यार जयंत खरंच खूप परफेक्ट प्रेम करतो. पण त्याची प्रेम करण्याची पद्धत खूप चुकीचं आहे. कारण की तुम्ही पाहायला गेलं तर जयंत जरी कसा जरी असेल तरी देखील त्याचं प्रेम मात्र जानूवरती खरं आहे हे तर आपल्याला माहीतच आहे. कारण की पण त्याचं प्रेम करण्याची पद्धत खूप चुकीची आहे हे देखील आपल्याला माहीत आहे. पण याला शिक्षा झालीच पाहिजे, कारण की ह्याने कित्येक लोकांचा बळी घेतलेला आहे आणि याचा देखील बळी घेतलाच पाहिजे हे जानूने ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे बिचाऱ्या विश्वाला हे सत्य माहीत नसतं की विश्वाच्या स्वतःच्या आईचा देखील खून जो केलेला आहे तो मात्र ह्या जयंत कानिटकरनेच केलेला आहे याबाबतचं काही सत्य माहीत नसतं विश्वाला. तर पुढे मित्रांनो आता कहाणीमध्ये प्लॉट ट्विस्ट असा पाहायला भेटेल, तो पण लगेच नाही. तर तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आता जानू आणि विश्वाचं लग्न होणार का हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. जानू जयंतचं थोबाड फोडणार का, सगळे काही प्रश्न पडले असतील. तर मित्रांनो हे सगळं होणार आहे, पण हे खूप पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की जानू सगळ्यांसमोर हे जयंत कानिटकरचं थोबाड फोडते आणि दुसरीकडे मात्र आपल्या विश्वासोबत ती लग्न पण करते. पण ते आता विश्वासोबत लग्न कसं करते आणि ते आता जयंतसोबत लग्न केल्याच्या नंतर विश्वासोबत लग्न का करेल, तर हे सगळे प्रश्न तुम्हाला पडलेच असतील हो ना. तर मित्रांनो काळजी करू नका, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत. तर मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच. पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, ज्यावेळेस मात्र जानू आणि जयंतचा संसाराचा शेवट होईल, म्हणजेच त्या दोघांचं लग्न मोडेल, सगळं शेवट होईल, जानू जयंतचा बदला घेईल, त्याला योग्य ती शिक्षा देईल, त्याच्यानंतर आपल्या विश्वाने जानूसोबत लग्न केलं का नाही पाहिजे हे फक्त तुम्ही सांगायला विसरू नका. तर फक्त व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं तर असेलच आणि नसेल केलं तर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका मित्रांनो. आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण की पुढचा व्हिडिओ खूप महत्त्वाच्या टॉपिकवरती आहे की जानू आणि विश्वाचं लग्न अखेर कसं होणार. तर भेटूया पुढच्या अपडेट.